शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुम्हाला कलिंगडच्या प्लॉटवरचा एक व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि ह्या व्हिडिओ मध्ये आपल्या सोबत आहेत शेतकरी दादा पण आहेत आणि ह्या प्लॉटला पूर्ण मार्गदर्शन करणारे जन्नी कृषी सेवा केंद्राचे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर याला पूर्ण कन्सल्टन्सी करणारे आपला समज साहेब पण आपल्या सोबत आहेत. तर आजच्या व्हिडिओ मधला उद्देश काय आहे आपल्याला, की बाबा हा प्लॉट पूर्ण तुम्ही मागे बघितला तर पूर्ण प्लॉट हिरवागार आहे. 10 फुटामध्ये 12 ते 15 सेटिंग आहेत. याचा अर्थ पर एकर मध्ये आपल्याला 12 ते 13 हजार सेटिंग हे मेंटेन झालेले आहेत. एका फळाचं वजन आज बघितलं आपण, मोठं फळ घेतलं तर 4.5-5 किलो पर्यंत गेलेलं आहे एका फळाचं वजन. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेटिंग पण चांगले. जर का ऑर्डर ऍव्हरेज आपण 2.5 ते 3 किलोचं फळाचं वजन पकडलो आपण आणि 12 हजार फळं बघितलो आपण, तरी 36 टनापर्यंत आपण जातो. म्हणजे जे काय आपण आतापर्यंत सांगत आलेलो आहे की प्रति एकर 40 टन आपलं उत्पादन निघू शकतं. आणि हा आज आपण आलेलो आहे की कोरेगाव गावामध्ये आलेलो आहे, जे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गाव आहे. छोटं गाव आहे, पण ऊस शेती बाकीच्या ठिकाणी करतात, पण ह्या ठिकाणी आपल्यासोबत पाटील साहेब आहेत. त्यांनी कलिंगड गेले 4-5 वर्षापासून सातत्याने करत आलेले आहेत, प्रॅक्टिस करत आले आहेत. अनुभव चांगला आहे आणि ह्या अनुभवातनं आज एक सुंदर प्लॉट आलेला आहे. आपल्याला हीच चर्चा करायची आहे. तुमच्या मनामध्ये जे काही कायम प्रश्न असतात की बाबा प्लॉट सक्सेसफुल कसा येतो, काय अडचण येतात, काय समस्या येतात, त्या समस्येवर काय उपाय केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा, जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघतील त्यांनी व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. साहेब नमस्कार. एकदा आपल्या शेतकरी मित्रांना आपली ओळख करून द्या. माझे नाव पांडुरंग रघुनाथ पाटील. साहेब, तुमचं गाव कोरेगाव वाळवा तालुक्यातील गाव आहे. साहेब, तुम्ही किती दिवसापासून कलिंगडची शेती करत आलेला आतापर्यंत? मी 2019 पासून या शेतीत आहे. कलिंगड शेती करताय. हो. आणि कलिंगड सोबत तुम्ही अजून कोणती कोणती पिकं करता? ऊस आहे. ओके. हा, 2च पीक आहेत. मग तुम्हाला ऊस शेतीत ना बाबा कलिंगड शेतीकडे काय येऊ वाटलं बाबा? म्हणजे कलिंगड का करू वाटलं? एक वेगळं काहीतरी आणि थोड्या दिवसात कमी कालावधीत जास्त उत्पन्न. कमी कालावधीत जास्त उत्पादन येणारं पीक म्हणून तुम्ही कलिंगडकडे पाहायला लागला. हो. ओके. आता हा प्लॉट तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे मार्गदर्शन आणि नियोजन कशा पद्धतीने तुम्हाला काय अनुभव आले? काय अनुभव म्हणजे असे, म्हणजे ह्याच्या आधी आता तुम्ही पहिल्यांदा बोरगॉड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कन्सल्टन्सी थोडीफार घेतलेली आहे, बोरगॉड टेक्नॉलॉजीची औषधं वापरलेली आहेत. वापरलेले. मग ह्याच्या आधी तुम्ही 4 प्लॉट केला, त्या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट मध्ये काय फरक वाटला तुम्हाला? बोरगाव टेक्नॉलॉजीचे जे औषधं मी वापरले पाठीमागच्या 4 प्लॉट पेक्षा मला याचा रिझल्ट जास्त आला. ओके 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 ओके. आता मला सांगा साहेब, हे लावत असताना तुमचं 2 ओळीतले अंतर किती आहे आणि 2 रोपातलं अंतर किती ठेवलेलं आहे तुम्ही? हे 5 फुटाचा बेड आहे. 4.5 पावणे 5 ते 5 फूट बरोबर. आणि 1.25 फुटावर रोप आहे. 1.25 फुटावर रोप आहे. म्हणजे याचा अर्थ जे बोरगॉड टेक्नॉलॉजी कायम सांगते 1 एकर 8,000 रोपे लावली पाहिजे. बरोबर. म्हणजे ह्याचा आता तुम्हाला बेनिफिट वाटतो का? कारण का बऱ्याच ठिकाणी लोकांनी हे पटत नाही की बाबा आम्ही सारखं वारंवार सांगतोय की बाबा 8,000 रोपं बसली पाहिजेत, 8,000 रोपं बसली पाहिजेत. तर ह्याचा फायदा काय तुम्हाला झाला काय बाबा? माझी मला खात्री अशी झालेली आहे की पहिले 4 प्लॉट मी एकरी 6,000 रोपांनी लावत होतो. बरोबर बरोबर त्यावेळेला मला ते 27-28 टनापत्र ऍव्हरेज भेटायचं. बरोबर. पण 100% आता असं वाटतंय की हे 35 प्लस होणार आहे. 35 प्लस होणार होणार आहे. म्हणजे ह्याची गॅरंटी तुम्हाला गॅरंटी आहे. आहे. म्हणजे कमी कालावधीचं पीक आहे, त्यामुळे अंतर जास्त ठेवून मेंटेन करणं गरजेचं आहे तुम्हाला. गरजेचं आहे. ओके. ही पहिली महत्वाची गोष्ट झाली. दुसरी महत्वाची गोष्ट मी विचारतो तुम्हाला की बाबा हे करत असताना तुम्हाला लई त्रास वाटला काय, किंवा दिवसभर मेहनत करायला वाटली काय तुम्हाला, नाही. किंवा असं काय आहे काय कलिंगड शेती करताना? मला आपल्या कंपनीची औषधं घेतल्यानंतर हा. एकच वाटलं की मी पूर्ण 55 दिवस रिलॅक्सच आहे. बरोबर हा. बरोबर. मला रोजच्या रोज काहीतरी नवीन याच्यात दिसत होतं. रोज फरक दिसत होता. रोज फरक दिसत होता. ओके ओके ओके. माने माझा प्रश्न काय होता की बाबा आजकाल लोकांना काय वाटतं माहिती आहे का, की बाबा शेती करणं म्हणजे लय अवघड वाटतं, की लय मेहनत करायला लागते, लय कष्ट करावे लागतात. तसं काय मला या कलिंगडामध्ये आजपर्यंत कधीच वाटतं, कारण का मी स्वतः पण 5-5 एकर कलिंगड करतो. काहीच नाही. आपलं रोज किती वेळ लागतो बाबा, रोज काम करायचं, किती रोजचा दिवसात वेळ लागतो काम करायला? 1 तास म्हणजे बरोबर. हा बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित होतं, कारण का 1 मी तास बऱ्याच झाला. शेतकऱ्यांना सांगतोय की बाबा शेतीमध्ये आता पहिल्यासारखं कष्ट करायचे दिवस गेल्यात, तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे आणि स्मार्ट वर्क मध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे 1 तास काम केलं तर आपल्याला रिझल्ट हा 100% मिळणारच आहे. आता साहेब हे 1 तास काम करत असताना पण ह्यामध्ये क्वालिटी काम झालं पाहिजे आपल्याला. उगाच 1 तासच करायचं आहे, कसं पण केलो काय नाही चालत. शॉर्ट दिवसाचं पीक आहे, आपल्याला त्या पट्टीत खर्च पण करावा लागतो आणि त्या पट्टीत उत्पादन पण काढावं लागतं. तर तुमचं स्प्रे नियोजन किती दिवसाला होतं आणि खताचं नियोजन किती दिवसाला तुम्ही ठेवलेलं आहे? ते
तिसऱ्या दिवशी ड्रीप शेड्यूल असायचा, बरोबर बरोबर. चौथ्या दिवशी स्प्रे असायचा. ओके. आता हे टेंटेटिव्ह आपण शेड्यूल देतो बऱ्याच शेतकऱ्यांना, हा. तर ह्याचा बेनिफिट वाटतो का तुम्हाला किंवा बाबा ह्याचा केल्यामुळं कंटिन्युटी ठेवल्यामुळं? कंटिन्युटी ठेवल्यामुळे वाटतो. आता बऱ्याच लोकांना सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम ह्यामध्ये येत असतो, पहिलं महत्वाचं विल्टिंग येत असतो. तुम्हाला विल्टिंगचा कुठं काय प्रॉब्लेम वाटला काय, किंवा विल्टिंग येऊ नये म्हणून आपण फ्री फायर रिकमेंडेशन करत असतो, त्याचा रिझल्ट तुम्हाला कुठं काय दिसला काय थोडाफार? अगदी वेल्टिंगचं वगैरे असा काही प्रॉब्लेम नाही. ओके. एक वेल्टिंग नाहीये, जे 3-4 रोग असतात. चिकटा रोग ह्या वेळेला हार्वेस्टिंगच्या आधी एक 8 दिवस बरोबर. भरपूर प्रमाणात असायचा. चिकटा रोग, बरोबर. गेल्या वर्षी 2024च्या प्लॉटला मी 5 स्प्रे घेतलेले चिकट्यासाठी, चिकट्यासाठी, तरी मला ते कव्हर झालं नाही. पण बरोबर ह्या वेळेला ह्या प्लॉटवर चिकटाच आलेला नाही, बरोबर बरोबर बरोबर. हा एक तुमचा ऍडिशनल बेनिफिट झाला. आलेलाच नाही. बरोबर. आणि विल्टिंग पण कुठं तुम्हाला नाही दिसलं नाही नाही. कुठेही नाही. सगळ्यात महत्वाचा अजून एक मेजर प्रॉब्लेम आता सगळ्या ठिकाणी व्हायला की व्हायरसचा खूप मोठा मेजर प्रॉब्लेम होत आहे. हा. तर व्हायरसचा काय कुठं तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो? नाही नाही कुठेही नाही. ओके. व्हायरस पण अजिबात कुठं नाहीये, पूर्ण प्लॉट हेक्टे. मी लास्टला प्लॉट मधले शेतकरी मित्रांनो प्लॉटचा व्हिडिओ आणि फळांचे व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून काय आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि वारं खूप आहे, त्यामुळं थोडा मी बसून हा व्हिडिओ करतोय, पण शेवटी मी तुम्हाला दाखवतो प्लॉट मधला. साहेब हे काम करत असताना मला सांगा महत्वाचं की तुम्हाला ह्याचा खर्च किती आला सर? तुम्ही लिहून ठेवले काय खर्च वगैरे काय ठेवले नाही? टोटल किती खर्च आलाय तुम्हाला आतापर्यंत? आता ते मल्चिंग पासून हा. त्याच्या आधी मशागतीचा खर्च काय पकडायचा नाही. पकडायचा नाही, बरोबर. मल्चिंग पासून 80 ते 85 हजार रुपयाचा खर्च आहे. टोटल खर्च आलेला आहे तुमचं काढणीपर्यंत. तुम्ही म्हणतो अजून एक 10,000 खर्च, 10,000 आपण रुपये 95,000 रुपये खर्च पकडू. आता साहेब सर्वसाधारणपणे आपण आता उत्पादनाचा अंदाज काढलेला आहे की बाबा 30-35 टनापर्यंत आपण जाऊ शकतो. पण मी काय म्हणतो 30 टन आपण ए ग्रेडचा पकडू आणि बी ग्रेड काय असेल ते 5 ते 7 टन आपण बी ग्रेडचा पकडू आपण. आज मार्केट रेट काय चाललंय साहेब? 10 रुपये. 10 रुपये मार्केट रेट आहे. म्हणजे याचा अर्थ 30 टनाला आपल्याला 10 रुपये 3 लाख रुपये होणार आहे. वरचे पैसे आपण सोडून देऊ, काय असेल ते बोनस आपल्याला मिळते. मग ह्याचा अर्थ केला तर 2 लाख रुपये आपल्याला हे 2 महिन्याच्या पिकामध्ये, म्हणजे आज 55 दिवस झाले तुमचं, म्हणजे 2 लाख रुपये आपल्याला 2 महिन्यामध्ये मिळाल्या. तर हे कुठल्या इतर पिकात मिळू शकतं का? नाही. म्हणजे तुम्ही पूर्णपणे समाधान आहे की बाबा हे पीक केल्यामुळे? 100%. ओके. तुम्हाला सेटिंगचा काय प्रॉब्लेम आला काय, किंवा काय वाटलं काय, जाणवलं काय तुम्हाला? काही अजिबात नाही. तर शेतकरी मित्रांनो ह्या पूर्ण प्लॉटसाठी आपल्याला जन्नी कृषी सेवा केंद्रामध्ये गिरीश शेठ खूप चांगलं काम केलंय. तर तुमचे काय अनुभव तुम्ही सांगू शकता शेतकरी मित्रांना? ऑर्डर म्हणजे बाकीच्या कंपन्यांपेक्षा रिझल्ट एकदम चांगला चांगला वाटतो. ओके 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 ओके. रिझल्ट तर तुम्ही बघत आलेले आहेत, पण रिझल्ट येणं आणि ते विजिबिलिटी लॉंग टर्म टिकणं आणि महत्वाचं काय की ते कॉस्टिंग मध्ये बसणं, ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकदम कमी बजेटमध्ये चांगला result. चांगला रिझल्ट. ट्रायल इरर करत बसायची काही गरजच नाही. साहेब ह्याचं काय वाटलं काय तुम्हाला? कारण का ह्याच्या आधी तुम्ही म्हटलं की जिकट्यासाठी मी 10 औषधं स्प्रे केलो, पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. तुम्हाला ट्रायल इरर काय करायला वाटलं काय की बाबा हे मी हे केलो ह्याचा रिझल्ट आला नाही, परत हे केलो ह्याचा रिझल्ट आला नाही, असं काय वाटलं काय? काही नाही. म्हणजे तुम्ही जे काय करशील 55 दिवस गेले, रोजचा दिवस वेगळं काहीतरी दाखवत होता. बरोबर बरोबर. ओके. ह्या प्लॉटसाठी विशेष करून खास म्हणजे सांगली जिल्ह्याचे आपले जे मेन समेत पाटील साहेब आहेत, त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहेत. म्हणजे जाता येता त्या प्लॉटला त्यांनी व्हिजिट केलेले आहे आणि काय चुकतात म्हणजे मेहनत पूर्ण शेतकरी दादांची आहे, क्रेडिट हे पूर्ण शेतकरी दादांना आणि साहेबांना जातं. पण महत्वाचं काय की कुठं चुकतंय, काय करते, जाता येतं, हे समेत पाटील साहेब आमचे बघत होते. पाटील साहेब तुम्हाला काय वाटतं की बाबा शेतकरी दादांनी कशी मेहनत घेतली आणि हे सक्सेसचं रिझन काय आहे त्यांचं, कशामुळे सक्सेसफुल झाले एवढे? सक्सेसचं रिझन महत्वाचं म्हटलं तर जे गोष्ट सांगितली ती गोष्ट त्याच दिवशी म्हणजे तारीख वाईज जे शेड्यूल दिलं होतं की त्याच तारखेला पूर्ण झालेलं आपण बघितलं इथं, त्यामुळेच हे चांगलं एवढं रिझल्ट दिसत आहे. आणि हे शेड्यूल सोडून बाकीच्या गोष्टी पण म्हणजे पाणी किती वेळ देणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी सुद्धा अगदी व्यवस्थित पाळलेल्या आहेत. महत्वाचं ती गोष्ट आहे की जास्त पाणी एकदम दिलंय किंवा एकदमच कमी केलंय असं कुठं काही केलं नाही, त्यामुळे सक्सेस झालेलं आहे दिसत आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, पाटील साहेबांसारखे महाराष्ट्रामध्ये खूप सारे शेतकरी आहेत जे आम्ही म्हणतो की बाबा एकरी 40 टन काढू शकतात लोक. त्या 40 टन लोकांच्या पर्यंत पोहोचायचं आहे, आम्हाला चांगलं काम करायचं आहे, ह्या लोकांना महाराष्ट्राच्या समोर आणायचं आहे. अशी खूप सारी लोक आज तुम्ही मेंटली बघा की किती स्ट्रॉंग आहेत लोक, की बाबा किती काम करावं लागतं, किती इन्व्हेस्ट करावं लागतं, या गोष्टी क्लिअर आहेत डोक्यात. आणि केल्यामुळे काय फायदा होतोय, न केल्यामुळे काय तोटा होतो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आज शेतकरी काम करतात. तर असे शेतकरी तुम्हालाही बनायचं आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकरी कृषी उद्योजक होताना आम्ही बघत आहे, होऊ शकता. असं आपण चांगलं काम करूया आणि चांगल्या लोकांना
आता मी थोडक्यात तुम्हाला प्लॉटचा व्हिडिओ काही दाखवतो, तुम्ही बघू शकता. तर आता इथं गावातले बरेच शेतकरी दादा पण आले आहेत. इथं छोटा कार्यक्रम आहे, ते सुद्धा हा प्लॉट बघणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पूर्णपणे प्लॉट की साहेबांनी जसं सांगितले की कुठेही प्लॉटमध्ये विल्टिंग नाही आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट हिरवागार आहे. 55 दिवसाचा प्लॉट आहे. 2 ते 4 दिवसामध्ये प्लॉट हा 100% हार्वेस्टिंग होणार आहे. व्यापारी बघून चालले आहेत. साईज बघायला गेलो आपण तर शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओमध्ये कॅमेरामध्ये बऱ्यापैकी साईज लक्षात येत नाही, पण एक वितापेक्षा मोठं फळ आहे आणि साईज पण बघू शकता त्याची. म्हणजे ह्या फळात जर का आज वजन करायला गेलो तर 4.5-5 किलोचं 100% हे फळ आहे. आणि सेटिंग म्हटलो आपण आता पूर्ण ह्यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची शेतकरी मित्रांनो, की जे वारंवार सांगतोय आपण बोरगॉल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की बोरगॉल टेक्नॉलॉजीचा पॅटर्न आहे किंवा 5x1 हे कलिंगड केलंच पाहिजे, 5x1.25 फूट कलिंगड केलंच पाहिजे, 8,000 रोपं बसली पाहिजेत. तर त्याचा फायदा काय होतो की पूर्ण तुमची जी काही फळं आहेत हे पूर्णपणे कॅनोपीच्या आत आहेत. म्हणजे सनबर्निंगचा 1% तुम्हाला कुठं प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही बघू शकता ही सगळी फळं आतमध्ये भरपूर आहेत. प्रत्येक पावलाला फळं आहेत, पण ही पूर्ण प्रोटेक्शन मध्ये पूर्ण सनबर्निंग पासून वाचण्यासाठी ही फळं राहिलेली आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी असं हे आहेत आणि त्यातून ही जी वर सेटिंग पडलेली आहेत ही अशा प्रकारे हे सेटिंग पडलेले आहेत. इथं बघू शकतो आपण हे अशा प्रकारे. आता इथं एकाच ठिकाणी 3 सेटिंग आहेत, म्हणजे माझ्या एका पावलाला 3 सेटिंग आहेत. जर का मी 7 पावलं टाकलो तर 7×21 सेटिंग पडायला पाहिजेत, पण आपण 10 ते 15 सेटिंग धरलो आपण तर ह्या हिशोबाने एकरी आपल्याकडे 12 ते 15,000 इथं सेटिंग उरा आहेत. आणि 100% या प्लॉटमध्ये 30 टन प्लस माल जाणार आहे आणि चांगला रेट पण मिळणार आहे. तर असंच तुम्ही चांगलं काम करू शकता शेतकरी मित्रांनो. हे अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. असंच आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. बोरगॉल टेक्नॉलॉजीला फॉलो करा आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. धन्यवाद.